की यावेळी ही अट काढून टाकू आणि सरसकट 2 लाखापर्यंत सगळ्यांना कर्जमाफी देऊ। त्यामुळे आता जे 19च्या योजनेतही पात्र होते पण नंतर डिफॉल्टमध्ये गेले तेही 12 लाख शेतकरी याच्यामध्ये पूर्णपणे एकही पैसा त्यांना भरण्याची आवश्यकता नाही। दुसरं महत्त्वाचं आपण केलं ज्याचा उल्लेख कुटे साहेबांनी केला होता की उद्योगजींच्या कर्जमाफीमध्ये 2,01,000 रुपया एवढं जरी तुमचं कर्ज झालं तरी तुम्हाला एकही पैसा मिळाला नाही, एकही नाही। आम्ही म्हटलं असं नाही, एकतर आपले 80% शेतकरी अल्पभूधारक आहेत, त्यामुळे ते 2 लाखाच्या आतले आहेत। जे 2 लाखाच्या वरचे आहेत त्यांनाही संधी मिळाली पाहिजे या दृष्टीने आम्ही सांगितलं की 2 लाखाच्या वरचे पैसे तुम्ही भरा, 2 लाखापर्यंत पैसे आम्ही भरतो, म्हणजे तुम्हालाही त्याचा फायदा मिळेल अशा पद्धतीनं त्यांनाही फायदा दिला। आणि अर्थात दुसरी गोष्ट जी आमच्या या शिष्टमंडळाने मला सांगितली ती मला एका मिनिटात पटली। त्यांनी माझाच विषय माझ्यावर उलटवला। ते म्हणाले तुम्हीच घोषित केलाय अल निनोचं वर्ष आहे, मग अल निनोच्या वर्षामध्ये जर शेतकऱ्यांवर संकट आहे तर अशा वेळी तुम्ही जर चालू वर्षाचे पैसे भरा असं त्यांना सांगितलं तर शेतकऱ्यांवर हे नवीन संकट तुम्ही करताय। मी म्हटलं तुमचं म्हणणं बरोबर आहे। तात्काळ तीही अट आपण काढून टाकली। त्यामुळे आता ज्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर मिळणार आहेत त्यांनी जे 26-27 लगतचे जे मागचे 3 वर्ष आहेत त्या 3 वर्षातल्या कुठल्याही 2 वर्षामध्ये त्यांनी जर त्या ठिकाणी पैसे भरलेले असतील तर त्यांनाही 50,000 रुपये प्रोत्साहन देण्याचा निर्णय आपण घेतला आहे।